वेलकम टू व्हीएस अकॅडमी. आज मुलांना आणि पालकाला जर सर्वात मोठा प्रश्न असेल तर तो प्रश्न म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी. 2020 साली महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी. म्हणजे काय की मुलांच्या शिक्षणामध्ये, मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये, मुलांच्या भाषा शिक्षणामध्ये होणारे जे बदल आहेत ते न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे. तर 16 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचे जे धोरण जे जे महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक धोरणाबद्दल घेतलेला जो निर्णय आहे, जो जी-आर आहे, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच जो आपण पूर्वीचा जो पॅटर्न होता 10+2+3 चा पॅटर्न आणि जो आताचा पॅटर्न आहे तो 5+3+3+4 चा पॅटर्न, यामध्ये काय बदल आहे, त्याच्यामध्ये कुठले टप्पे आहेत आणि त्या टप्प्याची काय रचना आहे आणि त्या टप्पे आपल्याला कधी लागू होणार आहेत, याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी बोलतो तेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 यामध्ये जो पॅटर्न आहे तो 5+3+3+4 चा पॅटर्न आहे आणि त्याच पॅटर्नला नुसार महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2025 रोजी जो जी-आर काढला आहे, त्या जी-आर मध्ये त्याने सविस्तर माहिती त्या टप्प्याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्या पॅटर्न विषयी माहिती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जी महाराष्ट्र शासनाने जी दिलेली बातमी होती ती अशी होती की नवीन अभ्यासक्रम आराखड्यावर मोहर. म्हणजेच शालेय शिक्षण विभागाची मान्यता, टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तर 2025 ते 2026 रोजी रोजी हा पॅटर्न मुलांना लागू होणार आहे. मग 2025 आणि 2026 रोजी जर हा पॅटर्न लागू होणार असेल तर त्याच्यामध्ये ज्या शैक्षणिक बदल म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे शिक्षणामध्ये त्याच्या भाषा शिक्षणामध्ये केलेले जे बदल आहेत ते आपण बदल पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 16 एप्रिल 2025 रोजी जी आर मध्ये महाराष्ट्र शासनाने म्हणजेच आपण जेव्हा बोलतो की 5+3+3+4 चा पॅटर्न, तो पॅटर्न नेमका काय आहे आणि त्या पॅटर्न नुसार जे बदल केलेले आहेत शिक्षणामध्ये ते आपण पाहूया. ओके. सो जो पूर्वीचा पॅटर्न त्याला आपण 10+2+3 चा पॅटर्न म्हणजेच 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन, तो असा पॅटर्न होतो. आणि जो आताचा जो पॅटर्न होतो तो 5+3+3+4 चा पॅटर्न म्हणजे एकूण चार टप्प्यामध्ये मुलांना शिक्षण देण्यात येणार आहे. त्याचा जो पहिला टप्पा आहे त्याला आपण पायाभूत स्तर असे बोलू. त्याचा जो दुसरा टप्पा आहे त्याला पूर्व तयारी स्तर. त्याचा जो तिसरा टप्पा आहे त्याला आपण पूर्व माध्यमिक स्तर आणि जो चौथा टप्पा आहे त्याला आपण माध्यमिक स्तर बोलू. मग जो पायाभूत स्तर म्हणजे त्याला आपण बेसिक्स बोलतो. ते बेसिक्स आणि पायाभूत स्तर मध्ये जो वयोगट आहे तो म्हणजे 3 ते 8. जे जे विद्यार्थी 3 ते 8 या वयोगटात येतात ते पायाभूत स्तरामध्ये येतात. मग त्यामध्ये कुठले कुठले विद्यार्थी येतात तर इयत्ता पहिली ते इयत्ता दुसरी आणि जे बालवाटिका म्हणजे वय 4 वर्षे, वय 5 वर्षे झालेली जे मुलं आहेत. जो पॅटर्न 5 म्हणजे फर्स्ट जो म्हणजे पायाभूत स्तर टप्पा पहिला म्हणजे 5. पायाभूत स्तर टप्पा दुसरा म्हणजेच पूर्व तयारी स्तर. त्यामध्ये वयोगट 8 ते 11, इयत्ता तिसरी ते 5वी आणि जो तिसरा टप्पा आहे पूर्व माध्यमिक स्तर, त्यामध्ये वयोगट 11 ते वयोगट 14, त्यामध्ये 6वी आणि 8वी. जो शेवटचा टप्पा आहे तो आहे माध्यमिक स्तर. त्यामध्ये वयोगट येतो 14 ते वयोगट 18, इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी. म्हणजेच पॅटर्न 5+3+3+4 चा पॅटर्न म्हणजे हे 4 टप्पे आहेत. पायाभूत स्तर पहिला, पायाभूत स्तर दुसरा, पायाभूत स्तर तिसरा आणि पायाभूत स्तर चौथा. यालाच आपण 5+3+4 चा पॅटर्न बोलतो. पूर्वीचा जो पॅटर्न होता तो म्हणजे 10+2+3 चा पॅटर्न. म्हणजेच
पूर्वीच्या 10+2 या पारंपरिक रचनेऐवजी आता 5+3+3+4 या 4 टप्प्याची रचना लागू करण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये जे बालवाटिका जी आहे याच्यावर नियंत्रण वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट, त्याला आपण महिला आणि बाल विकास जे डिपार्टमेंट आहे यांचं नियंत्रण राहणार आहे. तसेच जेव्हा आपण अ, जो हा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये जे टप्पे आहेत ते टप्पे म्हणजेच तो अभ्यासक्रम ह्या वर्षी 2025 ते 2026 मध्ये सर्वच इयत्तेला लागू होणार आहे का? हा पण एक प्रश्न पालक आणि मुलांना आहे. तर नाहीये. हा पॅटर्न 2025 ते 2026 मध्ये फक्त आणि फक्त पहिलीच्या मुलांना लागू होणार आहे. तर त्यानुसार अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी कशी करण्यात आलेली आहे? तर 2025 ते 2026 मध्ये इयत्ता पहिली या वर्गासाठी हा अभ्यासक्रम असेल. तसेच इयत्ता तसेच 2026 ते 2027 मध्ये इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी आणि इयत्ता 6वी. 2027 ते 2028 मध्ये इयत्ता 5वी, इयत्ता 7वी, इयत्ता 9वी ते इयत्ता 11वी आणि 2028 ते 2029 मध्ये इयत्ता 8वी, 10वी आणि 12वी. हा पॅटर्न अशा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. म्हणून याला 5+3+3+4 चा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न म्हणतात. तर आता मग ह्या पॅटर्ननुसार अजून काही बदल करण्यात आलेले आहेत का? तर हो. त्या जे जे बदल आहेत ते बदल म्हणजे भाषा शिक्षणामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. भाषा भाषा शिक्षणामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे? तर इयत्ता 1ली ते इयत्ता 4थी म्हणजे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांना 2 भाषा कंपल्सरी असणार आहेत. ती म्हणजे मराठी आणि इंग्लिश. त्यानंतर जे 1ली ते 5वी ची मुलं असतील त्यांना मराठी आणि इंग्लिश मीडियमची त्यांना 2 भाषा तर असतील, पण एक तृतीय भाषा ॲड झालेली असेल, त्या भाषेचा समावेश झालेला आहे, ती भाषा म्हणजे हिंदी. या भाषा शिक्षणामध्ये पण काही बदल करण्यात आलेले आहेत. आणि शेवटी जे काही बदल सांगितलेले ते सेतू अभ्यासक्रम. सेतू अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? कारण जे मुलांचं बेसिक असतं, ते बेसिक सेतू अभ्यासामुळे ते बेसिक चांगले होते. तर सेतू अभ्यास पण ते नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा पण समावेश केलेला आहे. जे मुलं 10वी 12वी ला जातात, पण ते नॉलेज म्हणजे बेसिक जे आहे फॉर एक्झाम्पल ॲडिशन, सबट्रॅक्शन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम असतो. हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सेतू अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या गेल्याच महिन्यापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन व्ही-एस अकॅडमीमध्ये ॲडमिशन चालू आहेत आणि येणाऱ्या 5 मे पासून बेसिक फाउंडेशन ही बॅच पण चालू होणार आहे. बेसिक फाउंडेशनमध्ये जे मुलांचे आत्ताच आपण सेतू अभ्यास पाहिला, त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, फॉर एक्झाम्पल रीडिंग, रायटिंग, ग्रामर असे जे विविध प्रॉब्लेम आहेत, त्या त्या प्रॉब्लेम्सवर आपण क्लास घेणार आहोत. तर 5 एप्रिल पासून ती क्लासची सुरुवात आहे. तर हा जर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मुलांना आणि पालकांना त्याच्याबद्दल जे कन्फ्युजन होतं नवीन नवीन पॅटर्न बद्दल ते कन्फ्युजन राहणार नाही आणि बेस्ट ऑफ लक. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू.